नमस्कार, माझं नाव गणेश नरसप्पा कलशेट्टी. आपलं सर्वांचं सरस्वती एज्युटेक या चॅनलवर सहर्ष स्वागत. संख्याज्ञान यातील पाचवा प्रकार आपण पाहणार आहोत, समसंख्या. समसंख्या म्हणजे नेमकं काय आहे? तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे यापैकी एक अंक असेल अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणणार आहोत. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. पहा, इथं समसंख्या आणि विषम संख्यासाठी मी 1 ते 100 पर्यंतचा तक्ता घेतोय. यामधील पहिली संख्या सोडूया आणि या पांढऱ्या पट्ट्यातले जेवढ्या संख्या आहेत ते पहा. 2, 3 सोडले 4, 5 सोडून 6, 7 सोडून 8, 9 सोडून 10. म्हणजे जे काळ्या पट्ट्यातले संख्या आहेत त्या संख्या सोडून पांढऱ्या पट्ट्यातले जेवढ्या संख्या दिसत आहेत ते सर्व समसंख्या आहेत. कारण 1 ते सर्व संख्यापर्यंत सर्व नैसर्गिक संख्यामध्ये एकाड एक येणाऱ्या सर्व संख्या मग सम असतील किंवा विषम असतील. त्यातल्या 2, 4, 6, 8 आणि 10 मधील 0 एकक स्थानी. पुन्हा 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8, 0. म्हणजे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा 2 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 8 असेल, यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या काय असते? समसंख्या असते. आणि मग त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. कारण 2ची कसोटीच आहे अशी की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी एक अंक असला पाहिजे. मग यापैकी एक अंक असला पाहिजे म्हणजे त्या संख्या कोणत्या झाल्या? त्या संख्या सम झाल्या. म्हणजे समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे 2च्या पटीत येणाऱ्या या सर्व संख्या आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40 या सर्व संख्या 1 ते 100 मधील सर्व पांढऱ्या पट्टीमध्ये दिसणाऱ्या सर्व संख्या काय आहेत? समसंख्या आहेत. या समसंख्येचे वैशिष्ट्य पाहत असताना या क्रमवार समसंख्येमध्ये 2-2चा फरक आहे. बघा, 2 आणि 4 मधला फरक किती? 2चा. कारण 4 मधून 2 गेले 2. 4 आणि 6 मधला फरक, 6 मधून 4 गेले 2. 8 आणि 6चा फरक, 8 मधून 6 गेले 2. कोणत्याही क्रमवार 2 संख्या घ्या, 44 आणि 46, 46 मधून 44 गेले 2. म्हणजे प्रत्येक क्रमवार 2 संख्यामध्ये समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. आणि या संख्या 2-2 ने वाढतात. बघा, 2 मध्ये 2 मिसळ 4, 4 मध्ये 2 मिसळ 6, 6 मध्ये 2 मिसळ 8, 8 मध्ये 2 मिसळे 10, 10 मध्ये 2 मिसळे 12, 12 मध्ये 2 मिसळे 14, 14 मध्ये 2 मिसळे, असं 2-2 ने वाढत जाणाऱ्या सर्व समसंख्या आहेत. 2 क्रमवार संख्येमध्ये एकच विषम संख्या असते. बघा, 2 समसंख्येत या पांढऱ्या पट्टीमध्ये असणाऱ्या 2 समसंख्या क्रमवार घेऊया. 42 आणि 44 या 2 संख्येमध्ये एक विषम संख्या येते. 43 ही विषम संख्या आहे. आपण विषम संख्येबद्दल पुढे माहिती घेणार आहोत. कोणत्याही नैसर्गिक संख्याची दुप्पट ही समसंख्या असते. आता ही कुठलीही एक नैसर्गिक संख्या घ्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून सुरू होणाऱ्या, 1-1 ने वाढत जाणाऱ्या, सर्व क्रमाने अनंतापर्यंत वाढत जाणाऱ्या सर्व संख्या असतील. मग 1 ही घेऊ, 1 ची दुप्पट करा, 1 दोन्ही 2, 2 ही समसंख्या. 2 ची दुप्पट करा, 4, 4 ही समसंख्या. 3 ची दुप्पट करा, 3 दोन्ही 6 ही सुद्धा समसंख्या. 4 ची दुप्पट करा, 8 ही सुद्धा समसंख्या. किंवा 16 ची दुप्पट करा, 32, 32 सुद्धा समसंख्या. किंवा 21 ची दुप्पट करा, 21 दोन्ही 42, 42 सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट केल्यास आपल्याला काय मिळते? समसंख्या मिळते. 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, कोणत्याही 2 समसंख्या घ्या किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त समसंख्या घ्या, त्यांची बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी ही समसंख्याच असते. पहा, त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा 4 ही समसंख्या आहे, त्यामध्ये आपण 8 ही समसंख्या मिसळूया. 4 आणि 8 यांची बेरीज किती येते? 12. मग 12 ही सुद्धा समसंख्या आहे.
6 ही एक समसंख्या आहे आणि 18 ही एक समसंख्या आहे. 18 आणि 6 यांची बेरीज किती होते? 24. 24 सुद्धा समसंख्या आहे. किंवा आपण 2, 6 किंवा 12 ह्या 3 समसंख्या घेऊ आणि या 3 समसंख्यांची बेरीज करू. 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 सुद्धा बेरीज ही समसंख्या आहे. म्हणजे कोणत्याही 2 किंवा 2 पेक्षा जास्त समसंख्येची बेरीज काय येते? समसंख्या येते. म्हणजे समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या हे उत्तर आपल्याला मिळून जाईल. हा गुणधर्म लक्षात ठेवा. आता 2 समसंख्या किंवा 2 पेक्षा जास्त समसंख्या यांचा गुणाकार करूया. गुणाकारामध्ये आपण समसंख्या घेऊया 6 आणि दुसरी समसंख्या घेऊया 4. या दोघांचा गुणाकार करूया 24. 24 ही समसंख्या आहे. जर समजा 2 गुणिले 4 गुणिले 6 या 3 समसंख्यांचा गुणाकाराचा विचार करूया. बेदोनी 4 बेचोक 8, 8 संग 48, 48 ही सुद्धा म्हणजे या 3 समसंख्याचा गुणाकार सुद्धा समसंख्या येते. याचा अर्थ सम गुणिले सम बरोबर सम उत्तर येतं. त्यानंतर 2 समसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त समसंख्या असतील आणि त्यांच्यातला फरक किंवा वजाबाकी केली तर उत्तर काय मिळतं? समसंख्या. समजा समसंख्या 12 घेऊया, त्यात वजा 4 ही समसंख्या वजा करूया. समसंख्येतून समसंख्या वजा केल्यावर उत्तर सुद्धा समसंख्याच मिळतं. आता समजा 6 ही समसंख्या आहे आणि 2 ही समसंख्या आहे, याच्यातला फरक काढल्यास उत्तर समसंख्या मिळते. म्हणून समसंख्या वजा समसंख्या बरोबर समसंख्या हे गुणधर्म आपणाला बघायला मिळेल. कोणत्याही समसंख्येत जर 1 मिळवलं, कोणत्याही समसंख्येत 1 मिळवलं किंवा 1 वजा केलं तर आपणाला विषम संख्या मिळते. पहा, मी 18 ही संख्या घेतो समसंख्या, त्यातून 1 वजा करतो तर उत्तर काय मिळतं? 17. 17 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. 17 ही आपण काळ्या पट्ट्यामध्ये जे दाखवलेलं आहे ते विषम संख्या आहेत. समजा 18 मध्ये जर 1 मिसळलं तर काय येईल? 19. 19 सुद्धा विषम संख्या आहे. म्हणजे कोणत्याही समसंख्येमध्ये 1 मिळवलं किंवा 1 वजा केलं तर विषम संख्या मिळते. आता आपण उदाहरणात पाहिल्याप्रमाणे 2, 4, 6, 8, 10, 102, 108, 534 किंवा 6368 इत्यादी अनेक उदाहरणं घेऊन आपण समसंख्या कोणत्या आहेत तर आपण घेऊ शकतो. यानंतर आपण पाहूया विषम संख्या. विषम संख्याचा तक्ता आपण इथं पाहतोय. काळ्या पट्ट्यामध्ये जेवढ्या संख्या आहेत बघा, 1 नंतर 2 सोडले, 3 घेतले, 3 नंतर 4 सोडले, 5 घेतले, म्हणजे सम संख्या सोडल्यात. एकाड एक येणाऱ्या सर्व संख्या विषम आहेत. 1 पासून एकाड एक येणाऱ्या सर्व संख्या विषम आहेत. 1 पासून 100 पर्यंत एकूण इथं 1 2 3 4 5 म्हणजे 5 संख्या 10 पर्यंत, तर 20 पर्यंत 10 संख्या, 30 पर्यंत 15 संख्या म्हणजे 100 पर्यंत 50 विषम संख्या आपल्याला पाहायला मिळतील. या विषम संख्याचं जर थोडंसं निरीक्षण केलात तर 1 3 5 7 9, 1 3 5 7 9, 1 3 5 7 9, 1 3 5 7 9 म्हणजे संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एक अंक असेल त्या संख्येला आपण काय म्हणतो? विषम संख्या म्हणतो. तर उदाहरणार्थ आपण घेतलं तर 100च्या पुढे ही 543 कारण एकक स्थानी 3 आहे. एक अंकी पाहिलात 7 तर ही विषम संख्या आहे. 1145 मध्ये एकक स्थानी पाहिलात 5 म्हणजे 1 3 5 7 9 यापैकी एक अंक असेल तर त्या सर्व संख्या काय असतात? विषम असतात. आता विषम संख्येला जर 2 न भागलं तर बाकी किती उरते? 1 उरते. प्रत्यक्ष आपण उदाहरण घेऊया. बघा, एक 9 ही विषम संख्या आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर याला 2 ने जर भागले तर भागाकार करूया, 2 चोक 8, बाकी किती उरली? 1. कुठलीही विषम संख्या घ्या, 13 घेऊया, त्यालाही 2 ने भागूया, 2 0 0, बाकी 1 उरली, वरून घेतले 3, 2 सक 12, बाकी किती उरली? 1. 2 ने भागले असता बाकी ज्या वेळेस 1 उरते तेव्हा ती संख्या काय असते? विषम असते.
म्हणजे दोन क्रमवार विषम संख्यामधला फरक नेहमी 2चा असतो. पहा, ही विषम संख्या, ही विषम संख्या आहे. 1 आणि 3 मधला फरक जर काढला म्हणजे 3 मधून जर 1 वजा केल्यास किती उरतं? 2. जर समजा 3 आणि 5 म्हणजे 5 मधून 3 वजा केलं, यातला फरक काढला 2. म्हणजे कोणत्याही क्रमवार दोन विषम संख्यामधला फरक हा नेहमी 2चा असतो. कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही समसंख्या येते. हे गुणधर्म आपण पडताळून पाहूया. इथं दिल्यासारखं 5 ही एक विषम संख्या आहे, 7 ही एक विषम संख्या आहे. या दोघांची बेरीज केली तर 12 येते. आता 7 ही विषम संख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे, यातला फरक केला तर 4 येतो. म्हणजे बघा, दोन विषम संख्येची बेरीज इथं सम आली आणि दोन विषम संख्यातला फरक किंवा वजाबाकी किती आली? 4. म्हणजे कोणतीही दोन विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी हे समसंख्या येत असते. दोन विषम संख्यांचा गुणाकार हा मात्र विषमच येतो. म्हणजे बघा, 5 विषम संख्या आहे, 7 विषम संख्या आहे, या दोघांचा गुणाकार किती आलाय? इथं 35 आलाय. म्हणजे दोन विषम संख्याचा गुणाकार नेहमी विषम संख्या येते. अनेक उदाहरणे करून पाहिल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल. विषम संख्येत जर आपण 1 मिळवलो तर काय होईल? किंवा 1 वजा केलं तर समसंख्या मिळते. म्हणजेच बघा, एखादी विषम संख्या 7, त्यात 1 मिसळलो तर 8 म्हणजे समसंख्या मिळाली. याच विषम संख्येमधून 1 वजा केलं म्हणजे 7 मधून 1 वजा केलं तर 6. 6 ही समसंख्या आहे. म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये 1 मिसळा किंवा 1 वजा करा, आपल्याला काय मिळते? समसंख्या. या पद्धतीनं विषम संख्याचा आपण विचार इथं केलेला आहे. धन्यवाद.